मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे रायगड जिल्ह्यातील वहूर गावातील महिला मंडळाचा. महाड रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर, ज्याला महामानवांच्या चळवळीचा वारसा लाभला आहे, जिथे आपल्या मुक्तिदात्या डॉक्टर बाबासाहेबांनी चौदार तळे सत्याग्रह केला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी महाड पासून अगदी हाकेच्या अंतरावर, महाड शहराच्या वेशीवरच बुद्ध लेण्या, असा ऐतिहासिक वारसा लाभलेलं महाड शहर, या महाड तालुक्यातील वहूर गावातील महिला मंडळानं एकत्र येऊन लग्न समारंभातील अनावश्यक खर्चिक प्रथा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. खरं पाहता अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी असा निर्णय घेणं गरजेचं होतं, पण तो निर्णय वहूरच्या महिला मंडळाने घेतला. त्याबद्दल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. हे आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. खरं तर कोकणात होळी हा महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो. शिमग्याच्या निमित्तानं मुंबईकर आपल्या गावी येतात. ते त्यांच्या परीनं गावात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. होळी निमित्तानं मुंबईकर, स्थानिक ग्रामस्थ आणि महिला मंडळाची संयुक्त मीटिंग बसते. सर्व वादविवादांवर चर्चा करून या मीटिंगमध्ये सामोपचारानं निर्णय घेतले जातात. यालाच कोकणात भावकी सिस्टम म्हणतात. काही लोक या भावकी सिस्टमची टिंगल टवाळी देखील करतात, परंतु कोकणात भावकी सिस्टम आहे म्हणूनच कोकणातील बहुतांश वाद कोर्टात न जाता भावकीत मिटवले जातात. आजही कोकणात मातृसत्ताक संस्कृतीचा पगडा दिसून येतो. त्यामुळेच मुंबईकर आणि स्थानिक कमिटीच्या मीटिंगमध्ये महिला मंडळाने घेतलेला निर्णय, तो निर्णय म्हणजे लग्न समारंभातील अनावश्यक खर्चिक प्रथा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते संमत करण्यात आला आणि लागलीच त्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचा ठराव देखील त्याच मीटिंगमध्ये मंजूर झाला. खरं पाहता हा निर्णय आणि असा निर्णय अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजणाऱ्या आणि लग्नात हळदीच्या कार्यक्रमात अनावश्यक खर्च करून उन्माद करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. मित्रांनो, गेली अनेक वर्ष ग्रामीण भागात देखील लग्न समारंभात नवनवीन खर्चिक प्रथा निर्माण करण्यात, या नवनवीन खर्चिक प्रथा शहरातून, टीव्ही मालिकांतून आणि चित्रपटातून जनतेच्या माथी मारल्या जात आहेत. या प्रथा जीव घेण्यास स्पर्धेसारख्या पाळल्या जात आहेत. त्यासाठी बेसुमार कर्ज काढलं जात आहे. मग हेच कर्ज अनेक वर्ष डोक्यावर बसून राहतं. या कर्जाचा सर्वात जास्त त्रास कुटुंबातील महिलेला सहन करावा लागतो. आम्ही अनेक अशी कुटुंब पाहिली की एखाद्या महिन्याअखेरीस घरातील एखादी महिला आजारी पडली तर ती डॉक्टरकडे सुद्धा जात नाही, कारण घरात पगार येईपर्यंत ठेवलेली रक्कम पुरायला हवी म्हणून. अशा परिस्थितीत ती महिला आपला आजार बरा करायला मेडिकल स्टोअर मधून औषध घेते आणि तात्पुरता आजार बरा करून पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला लागते. खरं पाहता कर्ज काढणं काही वाईट नाही. त्यातून उत्पन्न वाढवा. वाढलेल्या उत्पन्नातून काढलेलं कर्ज फेडा. गरज लागल्यास पुन्हा कर्ज काढा, परंतु घेतलेल्या कर्जातून उत्पन्न वाढेल याची खबरदारी घ्यायला हवी. न झेपणारे कर्ज काढणं म्हणजेच दीर्घकाळाचा विचार न करता केलेला घात आहे. म्हणूनच कर्ज विचारपूर्वक काढायला हवं. कर्जाचे चांगले वाईट परिणाम महिलांना जास्त समजतात. त्यांना ते भोगावे देखील लागतात. फक्त ते अदृश्य स्वरूपात असतात. म्हणूनच महाड तालुक्यातील वहूर गावातील महिलांनी लग्न समारंभातील अनावश्यक खर्चिक प्रथा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तसा धाडसी निर्णय घेण्याची सद्बुद्धी अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना महाड क्रांतिदिनी शताब्दी वर्षात लवकर येऊ ही मनापासून सदिच्छा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या सूचनांचा आदरच केला जाईल.